आज दिनांक 2 मार्च 2024 रोजी रावेर येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात श्री क्षेत्र दादाजी दरबार पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे ते श्री क्षेत्र दादाजी धाम खंडवा पायी दिंडी सोहळ्याचे सालाबादप्रमाणे आगमन झाले। मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या वतीने पायी दिंडी सोहळ्यातील भाविक भक्तांचे भव्य स्वागत करण्यात आले। स्वामी शिवानंद दादाजी पालखी रथाचे पूजन करण्यात आले। मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष माजी अध्यक्ष सचिव यांच्या हस्ते पायी दिंडी सोहळ्याचे आधारस्तंभ आद्य परम सद्गुरू श्री स्वामी शिवानंद जी महाराज व गुरुमाता आई द्वारिका मैया तसेच पायी दिंडी सोहळ्याचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक परमपूज्य श्री धनंजय सरकार व परमपूज्य माऊली माताजी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच श्री क्षेत्र दादाजी दरबार पिंपळनेरच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री आर.जी. पाटील, माजी अध्यक्ष श्री हरीश शेठ गणवानी, श्री शैलेंद्र अग्रवाल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री दिलीप वैद्य, मुख्याध्यापक, पत्रकार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। परम सद्गुरू श्री स्वामी शिवानंद महाराजांनी उपस्थित भाविक भक्तांना अनमोल मार्गदर्शनात्मक संदेश दिला। नंतर पायी दिंडी सोहळ्यातील सर्व भाविक भक्तांना नाश्ता, प्रसाद व चहाचे वाटप करण्यात आले। धन्यवाद साहेब। आता आगमन साहेब बोलतो। हा कार्यक्रम दरवर्षी राहील अशी तुम्हाला सरकार दिली बरोबर। सर्वांना पाहिजे शुभेच्छा असेच दरवर्षी घ्या। यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री आर.जी. पाटील, माजी अध्यक्ष श्री हरीश शेठ गणवानी, सचिव श्री शैलेंद्र अग्रवाल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री दिलीप वैद्य सर, दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक श्री जोशी सर व सौ अकोले मॅडम, वरिष्ठ शिक्षक श्री अनिल पाटील सर, वरिष्ठ शिक्षिका सौ खारे मॅडम, सर्व शिक्षक ऋण कर्मचारी शिपाई उपस्थित होते। पायी दिंडी सोहळ्याचे हे 7वे वर्ष असून 15 दिवसाच्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सुमारे 500 महिला पुरुष भाविक भक्त सहभागी झाले असून भजलो दादाजी का नाम, भजलो हरिहर जी का नामचा जयघोष करीत पायी दिंडी पुढील गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली। रावेरहून तरुण तडफदार न्यूज नेटवर्क साठी शशांक बोरकरची रिपोर्ट। सर्व मॉर्निंग सेशन आपण सर्व टीचर्स परिवारातर्फे यथोचित तसं शाळांचे सरकार करण्यात येत आहे। चला ये मॅडम दोषी जरा चालू करा। दादाजी परिवार प्रतिष्ठानचे विद्यमान संचालक श्री सिन्नरकर साहेब हे आपल्या दरबाराचे अध्यक्ष